Hello students, in our chapter of rotational dynamics, okay, yesterday we studied the derivation for rolling motion, okay. So rolling motion म्हणजे काय? Exactly the equation of its energy, okay, and then we studied a small derivation of linear velocity and acceleration of a particle performing rolling motion on an inclined plane, okay. काल आपण हे केलं. So काल आपलं वेलॉसिटीचं इक्वेशन काय होतं रे? v इज इक्वल टू अंडर रूट 2gh 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. Okay, this was the equation of velocity, linear velocity. One more equation was there, acceleration. Okay, g sin theta, okay, upon 1 plus k square upon r square. ठीक है. सो काल हे दोन्ही आपण डिराइव केले. ओके, नाउ टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट सम रिमार्क्स. Okay, these remarks are nothing but shortcuts. Okay, now there are 4 remarks. They are very simple. Okay, now look at the first remark. I read for you. For a rolling object, if the expression of moment of inertia is in the form of mr square, ओके, म्हणजे कुठला पण ऑब्जेक्ट असू द्या त्याचे इक्वेशन मध्ये mr स्क्वेअर असतो इनर्शियाच्या. n म्हणजे कोएफिशियंट, मग तो 1 असतो, 1/2 असतो, 3/2 असतो, 2/5 असतो. ओके, n mr स्क्वेअर, the numerical factor n. Okay, so if your expression is like this, n is the value of k square upon r square. Okay, I'll tell you this in very simple language. Listen. Okay, एकदम सोप्या शब्दात सांगतो. व्हॉटएव्हर तुमचं जे काही इनर्शियाचं इक्वेशन असेल ना, ओके, इनर्शिया इक्वेशन, त्याच्यामध्ये mr स्क्वेअरचा जो कोएफिशियंट असेल ना, that coefficient is nothing but the value of k square upon r square. Okay, we will write this in a proper way. Pay attention. बघा इकडे मी इथे ऑब्जेक्ट लिहितो, रिंग और हॉलो सिलेंडर. आणि मी इथे लिहितो k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर ऑब्जेक्ट. सो फर्स्ट ऑब्जेक्ट कोण लिहिला मी? रिंग और हॉलो स्फिअर. आता रिंगचा सेंटर मधून गेल्यावर फॉर्म्युला काय असतो? mr स्क्वेअर असतो. मग ह्या mr स्क्वेअर बरोबर कोण आहे? 1 ना. So what is the value of k square upon r square for ring? 1. Color. Okay. Second, disc or solid cylinder. त्याचा इनर्शियाचा फॉर्म्युला असतो 1/2 mr square. मग mr square बरोबर कोण आहे? 1/2. So 1/2 is the value of k square upon r square. कळतंय? ओके, याचा अर्थ जो mr स्क्वेअरचा कोएफिशियंट असतो दॅट इज नथिंग बट k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. ओके, देन सॉलिड स्फिअर. सॉलिड स्फिअरचा काय फॉर्म्युला असतो? 2/5 mr स्क्वेअर. सो व्हॉट इज कोएफिशियंट? 2/5. सो व्हॉट इज k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर? 2/5. ओके, देन हॉलो स्फिअर. हॉलो स्फिअरचा असतो 2/3. ओके, मी तुम्हाला 4च लिहून दिले कारण हे 4च जास्त यूज होतात. ओके, कळलं? सो हा टेबल कॉपी करून ठेवा तुमच्याकडे. दिस टेबल इज गुड. ओके, सो ही जर का ऑब्जेक्ट असतील आणि त्यांचा नॅचरल ऍक्सिस असेल, म्हणजे रिंगचं सेंटर, डिस्कचं सेंटर, स्फिअर आणि हॉलो स्फिअरचं पण सेंटर मधून जात असेल, द व्हॅल्यू ऑफ k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज लाईक दिस. It is nothing but the formula of their inertia. त्याचा कोएफिशियंट घ्यायचा फक्त. ओके, दिस इज व्हेरी युजफुल. व्हाय? बिकॉज देर आर रिव्हर्स प्रॉब्लेम्स. कधी कधी तुम्हाला असा उलटा प्रश्न विचारतात. ते सांगतात फाइंड आउट विच ऑब्जेक्ट इज प्रेझेंट. मग आपण काय करायचं? आपण k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर काढायचा आणि त्याची व्हॅल्यू जी येईल त्याच्यावर आपण सांगू शकतो. म्हणजे 1/2 आला तर तो डिस्क किंवा सॉलिड सिलेंडर असू शकतो. 2/5 आला तर तो सॉलिड स्फिअर असेल. 1 आला तर तो रिंग किंवा हॉलो सिलेंडर असेल. ओके, like this. So this table is important. So पहिला रिमार्क समजला, the coefficient of mr square gives value of k square upon r square. Okay, this is first remark. Second, okay,
Listen, second सगळ्यात सोपं आहे. When a rod rolls, okay, see, a duster is like a rod. When a rod rolls, it behaves like a solid cylinder. एवढं लक्षात ठेवायचं. When a rod rolls, it behaves like a solid cylinder. Okay, and third, while rolling, the ratio of translational kinetic energy, इथून येते बघा. Translational kinetic energy is to rotational kinetic energy is to total kinetic energy. बघा 3 आहे. आपण कुठलं मोशन शिकतोय? वी आर लर्निंग रोलिंग मोशन. ओके, सो रोलिंग इज कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल. सो जनरली व्हेन ऑब्जेक्ट इज रोलिंग डाउन, the ratio of translational kinetic energy to rotational kinetic energy to total kinetic energy is 3 is to 2 is to 5. You should remember this. 3 is to 2 is to 5. Okay? किंवा तसं नका लक्षात ठेवू. I'll tell you the easy way to remember. 1 is to k square upon r square is to 1 plus k square upon r square. This is the best thing. Okay? So when an object is rolling down, the ratio of translational kinetic energy is to rotational kinetic energy is to total kinetic energy is 1 is to k square upon r square is to 1 plus k square upon r square. बघा ना, याचा 1 याचा k square upon r square आहे. हा टोटल आहे ना, टोटल दोघांची ऍडिशन असतो ना, दोघांची ऍडिशन केली. ठीक आहे, आता आपण ऑब्जेक्ट साठी ट्राय करू. ओके, पहिला ऑब्जेक्ट कोण आहे? रिंग. चला रिंग साठी ट्राय करा. इथे 1 is to 1 is to 2. कसं काय? हा 1 प्लस हा 1 2 झालं. हा कोणासाठी आला? पहिला रिंग साठी आला. ओके, सेकंड डिस्क और सॉलिड सिलेंडर काय? 1 is to 1/2 is to 1 plus half. 1 plus half is 3/2. ओके, 2 ने मल्टीप्लाई करा. 2 is to 1 is to 3. 2 ने मल्टीप्लाई केलं ना सगळ्यांना. 2 इथे आला, 2 कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला. 2 is to 1 is to 3. थर्ड आपण कोणासाठी ट्राय करू? थर्ड वी विल ट्राय फॉर स्फियर, सॉलिड स्फियर. बघा 1 is to 2/5 is to 1 plus 2/5 is 7/5. 1 plus 2/5 ना, 7/5 करा. 5 ने मल्टीप्लाई. 5 is to 2 is to 7. सो हा कोणासाठी? स्फियर साठी. ओके, हॉलो स्फियर साठी पण काढू. सो हॉलो स्फियर साठी काय येणार? 1 is to 2 is to 3 is to 1 plus 2/3. सो 1 is to 2 is to 3 plus 5 is to 3 करा. 3 ने मल्टीप्लाई. 3 is to 2 is to 5. कळलं? ओके, हे 3च रिमार्क आहेत. ओके, मला वाटलं ते 4 आहेत पण नाही, 3च रिमार्क आहेत. 3 रिमार्क समजले? ओके, बघा फर्स्ट रिमार्क काय होणार आहे? द कोएफिशिएंट ऑफ mr square in the formula of inertia is nothing but the value of k square upon r square. Second remark, rod when rolls down it exactly behaves like a solid cylinder. And third, the ratio of translational kinetic energy to rotational kinetic energy to total kinetic energy is 1 is to k square upon r square is to 1 plus k square upon r square. ठीक है? Okay, so these are the 3 remarks of our equation. हे remarks तुम्हाला MCQs मध्ये खूप युजफुल आहे. ओके, ठीक है? आता at the end of this chapter there are lot of tables, पण ते सगळे टेबल्स मी तुम्हाला अगोदरच शिकवले. म्हणजे द कंपॅरिझन ऑफ लिनियर अँड रोटेशनल मोशन, मग कायनेमॅटिकल इक्वेशन्स इन लिनियर मोशन, कायनेमॅटिकल इक्वेशन्स इन रोटेशनल मोशन, देन व्हाट आर द टर्म्स इन लिनियर मोशन लाईक लिनियर वेलोसिटी, लिनियर डिस्प्लेसमेंट, फोर्स, मास, कायनेटिक एनर्जी, लिनियर मोमेंटम. Similar terms are there in rotational motion, angular velocity, angular acceleration, torque,
अँग्युलर मोमेंटम, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन, हे सगळं आपलं कंपॅरिझन झालेलं आहे आणि इनर्शियाचे पण खूप सारे फॉर्म्युले ते सगळे आपले झालेले आहेत शिकून. ओके, सो नाउ देर इज ओनली वन प्रॉब्लेम लेफ्ट फ्रॉम युअर बुक. ओके, दॅट इज प्रॉब्लेम नंबर 25. सो बघा काय 25. ओके, थोडासा ट्रिकी प्रॉब्लेम आहे, एक प्रिंटिंग मिस्टेक पण आहे त्याच्यात, सांगतो मी तुम्हाला. प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे ऍक्च्युअली, द वे दे आर सेइंग इट इज व्हेरी डिफरंट. ओके, बघा, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. ओके, दिस इज सॉरी पेज 25, प्रॉब्लेम 22 आहे. ओके, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट an object rolls down along an incline. Okay, म्हणजे पहिली गोष्ट there is an inclination. So मी inclination ड्रॉ केलं, त्याला मी लेबल करून देतो A, B, C, इथे अँगल थीटा, इथे 90. ओके, ऑब्जेक्ट वरती आहे, ऑब्जेक्ट इज रोलिंग डाऊन. An object starting from rest, an object rolls down along an inclination that rises by 3 in every 5. 3 in every 5 म्हणजे काय रे, तर rises by 3 in every 5. जे तुम्हाला हायपोटेनियस आणि हाईट दिली आहे. ओके, 3 in every 5. So height is 3, hypotenuse is 5. That is given to you. Okay, इथे अँगल आहे थीटा. पुढे the object gains a speed of, बघा तो टॉपला जेव्हा ऑब्जेक्ट असेल ना तेव्हा u is equal to 0 का, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. ऑब्जेक्ट गेन्स अ स्पीड ऑफ √10 मीटर पर सेकंड, √10 मीटर पर सेकंड as it travels a distance of 5/3 मीटर. म्हणजे बघा, तो इथून निघाला, तो खाली नाही पोहोचला, इथून इथपर्यंत अंतर 5 मीटर आहे, पण त्यांनी अंतर किती कव्हर केलंय, 5/3, म्हणजे तो इथे मध्येच कुठेतरी पोहोचला. कळतंय का, तो ए वरनं डी वर पोहोचला. ओके, म्हणजे तो ए वरनं सी वर नाही पोहोचला. ओके, तो ए वरून, आणि हे ए टू डी हे अंतर किती आहे, 5/3. So it starts from A and reaches to D. आणि जेव्हा तो इथे आला तेव्हा त्याचा स्पीड किती होता, √10. हे कळलंय का? ओके, so when it starts from A it reaches D which is 5/3 meter and at D, at point D, the velocity is √10 meter per second. Okay, what can be the possible shape of the object? तुम्हाला ऑब्जेक्टचा शेप विचारलाय. ओके, ते करू आपण, पण तुम्हाला प्रॉब्लेम समजला का? मी परत एकदा सांगतो, बघा काय सिच्युएशन आहे. द ऑब्जेक्ट इज इनिशियली ॲट रेस्ट ॲट ए, म्हणून u0. तो निघाला, तो खाली नाही पोहोचला, जेव्हा तो इथे पोहोचला डी ला, अंतर किती कव्हर केलं, 5/3 मीटर, आणि वेलोसिटी किती आहे, √10 मीटर पर सेकंड. ओके, मग तुम्हाला काय विचारलंय, ऑब्जेक्ट कुठला आहे सांगा. आता ऑब्जेक्ट कुठला आहे कशावरनं कळेल आपल्याला, k²/r². सो ऑब्जेक्ट कुठला आहे हे समजण्यासाठी तुम्हाला कोण काढलं पाहिजे, k²/r². ठीक आहे, सो विल स्टार्ट विथ द सोल्युशन. ओके, नाउ पे अटेंशन ऑल ऑफ यू. मी इथे फॉर्म्युला लिहितो. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वेलोसिटी, v इज इक्वल टू √2gh अपॉन 1 प्लस k²/r². ठीक आहे, आता मला सांगा, सुरुवात जरी इथनं केली तरी तू इथं आलाय का रे, नाही, तू इथे आलाय. 2 कॉन्स्टंट, जी ची व्हॅल्यू 9.8, 1 प्लस k², 1 तर कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी दिली आहे, पण व्हेलॉसिटी कुठली दिली आहे, या पॉइंटची दिली आहे ना. मग जर तो इथून इथपर्यंत आलाय, ए टू डी आलाय, ओके, तर तुम्ही हाईट पण तीच काढली पाहिजे ना. मग त्यासाठी मी एक कन्स्ट्रक्शन करतो, फ्रॉम डी ड्रॉ परपेंडिक्युलर. ओके, and label this point as E. ठीक आहे, आणि आपल्याला हे अंतर काढले, ही आपली हाईट आहे जे आपल्याला माहित नाहीये. समजलं? म्हणजे या इक्वेशन मध्ये जे h आहे दॅट इज द हाईट,
जर तो इथून इथे आला असता ना तर हाईट डायरेक्ट 3 घेतली असती मी. कळलं? पण तो इथून इथपर्यंत झालाय ना, स्पीड दिलाय या पॉइंटचा, दॅट्स वाय दिस इज माय हाईट. ओके, मग त्या इक्वेशन मध्ये हाईटच्या जागी एच टाकायचंय. ओके, आणि तो एच आपल्याला माहित नाहीये, दॅट वी डोंट नो. हे कॅल्क्युलेशन सोपे आहे, पण आपल्याला ती एच माहित नाहीये आणि त्याच्यासाठी यू आर गोइंग टू यूज जॉमेट्री. ओके, जॉमेट्रीचं नॉलेज. आता मला एक सांगा, हा ट्रायंगल आहे. हिअर यू कॅन सी 2 ट्रायंगल्स. विच 2 ट्रायंगल्स? A, B, C and triangle AED. This type? Okay? You can see 2 triangles. Now, I am going to prove them similar. या दोन लाइन्स कशा आहेत? Parallel. So this is the alternate angle. So first angle ACD is congruent to angle ADE. Not alternate, corresponding angles. They are corresponding angles. Okay, त्यानंतर हा 90 आहे, हा पण 90 आहे. Angle ABC is congruent to angle AED, each 90 degree. Okay, so हा angle congruent आहे. Therefore triangle ABC is similar to triangle AED by AA test. We all know this test. Okay, म्हणजे पहिले जॉमेट्री वापरली आपण. ओके, मी हे डिटेल मध्ये का लिहितोय तुम्हाला कळवा म्हणून. परीक्षेत एवढं एक्सपेक्टेड नाही, तुम्ही डायरेक्ट सिमिलर लिहिलं तरी चालेल. आता रेशो लिहितो मी. AB अपॉन AC नाही, AB अपॉन AE is equal to AC upon AD, corresponding sides of similar triangles. Okay, now substitute. Come on, AB किती आहे? 3 upon AE is equal to AC is 5 upon AD is 5 upon 3. So 3 upon AE is equal to 5 into 3 upon 5. 5 cancel. AE वर गेला, 3 खाली आला. So AE is equal to 3 by 3. So AE is equal to 1 meter. कळलं? म्हणजे इथून इथपर्यंत आपली हाईट किती आली? 1 मीटर. कळलं? ओके, सो आवर हाईट इज 1 मीटर. ओके, नाउ वी आर गोइंग टू यूज आवर फॉर्म्युला. आता फॉर्म्युला वापरू आपण. ए वरनं निघालो, डी वर आलो. वेलोसिटी किती आहे? √10 इक्वल टू √2 into व्हॅल्यू ऑफ जी इज 9.8, पण मी 10 घेणार आहे. into h किती आला? 1 upon 1 plus k square upon r square. Okay, now दोन्हीकडे रूट आहे, squaring both sides. काय येणार सांगा? 10 is equal to 20 upon 1 plus k square upon r square. ही टर्म इकडे घ्या, ही टर्म खाली घ्या. 1 plus k square upon r square is equal to 20 by 10, which is 2. Okay, तुम्हाला काढायचं आहे k square upon r square. 1 तिकडे घ्या. k square upon r square is equal to 2 minus 1. k square upon r square is equal to 1. आणि मगाशीच मी टेबल लिहून दिला त्यासाठी तुम्हाला. 1 साठी 2 ऑप्शन होते, एक तर रिंग और हॉलो सिलेंडर. Ring or hollow cylinder. So the object which was rolling down on an inclined plane is either a ring or hollow cylinder. एक तर रिंग आहे किंवा hollow cylinder आहे. ठीक आहे, फाइन. So this was the numerical from your textbook. आपला अजून एक न्यूमेरिकल राहिला होता रोटेशनल डायनामिक्स मधला, दॅट इज पेज 25, example 18. Okay, which was basically based on vertical circular motion. Okay, now pay attention. A motorcyclist as a particle is undergoing a vertical circles inside a sphere of death.
The speed of the motorcycle varies between 6 meter per second to 10 meter per second. Calculate the diameter of sphere of death. How much minimum values are possible for these two speeds? Okay. Now, first of all, for this problem, I'll draw a diagram. Pay attention. Okay, so this is a sphere of death. Okay. Now, your speed is varying from 6 meter per second to 10 meter per second. म्हणजे तो कुठल्या पोझिशनचा आहे ते सांगितलं नाहीये त्यांनी, पण तो चेंज होतोय असं इमॅजिन करा. ओके. आणि तुम्हाला काढायचं आहे डायमीटर. ओके. नाउ naturally there is one position where speed will be higher and that is lower position, and there will be one position where speed will be lower, that is highest position. Okay. आपण एक काम करूया, नाव दू A and B. ठीक आहे. ओके. नाउ ह्या दोन पॉइंटला वेगवेगळं स्पीड आहे. द स्पीड ॲट पॉइंट B is V1 and the speed at point A is V2. असे लेबल करू आपण. ठीक आहे. आता आपल्याला काढायचंय डायमीटर. पहिल्यांदा आपण डायमीटरवर कॉन्सन्ट्रेट करू. ओके. दिस इज रेडियस, दिस इज ऑल्सो रेडियस. मग आपल्याला जर का डायमीटर काढायचं असेल, आय एम गोइंग टू यूज अ प्रिन्सिपल. कुठलं प्रिन्सिपल आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे. आता कुठले हे आपण केलं होतं ज्यावेळेस आपण डेरिव्हेशन केलं होतं ना, त्यात आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरलं होतं. सो कॅन आय से दॅट टोटल एनर्जी ॲट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट ए. ओके. हां. सो व्हॉट इज टोटल? पोटेन्शियल एनर्जी ॲट बी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट बी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट ए प्लस कायनेटिक एनर्जी ॲट ए. ओके. आता बी ला आपण बॉटम पोझिशन कन्सिडर करतो, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी 0 असते. कायनेटिक, व्हॉट इज कायनेटिक? हाफ m v1 स्क्वेअर. v1 आहे ना वेलोसिटी, इज इक्वल टू व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी? mgh. पण mg आणि h म्हणजे काय रे? 2r ना हाईट, प्लस हाफ m v2 स्क्वेअर. ठीक आहे. सो हाफ m v1 स्क्वेअर मायनस हाफ m v2 स्क्वेअर इकडे घेतला इज इक्वल टू mg2r. यात कॉमन काय निघेल? हाफ m v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर इज इक्वल टू mg2r. m गेट कॅन्सल. ओके. आता 2r म्हणजेच डायमीटर ना. ओके. हां. v1, आता v आणि v1 v2 कोण आहेत? स्पीड. इथे स्पीड काय असतो? कमी, इथे जास्त. v1 किती घेणार मग? 10. सो 10 स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर अपॉन हा 2 इंटू इकडनं आलं g which is 10 equal to 2r. 10 square is 100 minus 36, 64. So 2r is equal to 64 upon 20, which is 6.4 upon 2. That comes 3.2. 2r means diameter, so diameter comes 3.2 meter. Okay, so the diameter of that circle is 3.2 meter. कळलं? ओके. आपण रेडियस पण काढून घेऊ. r is equal to d by 2. 3.2 upon 2 is equal to 1.6 meter. ओके. आता r का काढलं कळेल तुम्हाला. सो पहिल्यांदा डायमीटर कसं काढलं कळलं? बाय युजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. नेक्स्ट इज हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज आर पॉसिबल फॉर दीज टू स्पीड्स. ओके. ठीक आहे. इथे स्पीड किती आहे त्याचा? 6. इथे किती आहे? 10. पण तो मिनिमम पेक्षा जास्त आहे. मग मिनिमम काढायचं. मग मिनिमम आपण आपल्या इक्वेशन मध्ये काढले. ॲट टॉप पोझिशन द मिनिमम स्पीड इज गिवन बाय v इज इक्वल टू √rg. बरोबर. and at bottom position minimum speed is √5rg. हे आपण डेरिव्हेशन मध्ये केले. ओके. मग √rg r किती आहे? 1.6 × 10 म्हणजे 16
So V comes 4 meter per second. Color, okay? And 5 into 1.6 into 10 root 80. 16 5 is 80. So V comes 4 root 5 meter per second. ओके, याचा अर्थ इथे स्पीड होता त्याचा 6, इथे 10 होता, बरोबर. पण इथे त्याचा स्पीड 4 असता आणि इथे त्याचा स्पीड 4 रूट 5 असता तरी चाललं असतं. कळलं का? वेन अ मोटरसायकल ज्यावेळेस अशी चालली आहे ना मोटरसायकल, त्यावेळेस टॉपला स्पीड किती आहे त्याचा 6, पण मिनिमम तो किती चालला असता 4. हे बघा, मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं मिनिमम 4 आहे ना, मग 4 पेक्षा कमी नको, 4 पेक्षा जास्त चालेल ना. मिनिमम 4 पाहिजे होता, त्याचा किती आहे मिनिमम 6 आहे. सॉरी, मिनिमम नाही, 4 पेक्षा जास्त आहे, चालेल, तो फिरेल गोल. ओके, इथे त्याचा किती पाहिजे होता 4 रूट 5, तो किती आहे 10, विच इज गुड. ओके, ठीक आहे, समजला हा न्यूमेरिकल. सो विथ दिस न्यूमेरिकल वी फिनिश्ड ऑल द प्रॉब्लेम्स फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. सॉल्व अनसॉल्व सगळे प्रॉब्लेम घेतले रोटेशनल मोशनचे. So here we finished with the chapter called rotational motion. ठीक है, कॉपी दिस प्रॉब्लेम हा एकच राहिला होता.